कर्माचा सिद्धांत भाग 30 यामध्ये आज आपण पाहणार आहोत क्रियमान कर्म करण्यात माणूस स्वतंत्रपणे स्वतंत्र असतो। मनुष्य योनीत परमात्म्याने जीवाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे। मनुष्येतर योनीत म्हणजे मनुष्याशिवाय इतर सर्व योनीत संपूर्ण स्वातंत्र्य नाही, कारण या इतर सर्व योनी केवळ भोगयोनी आहेत। मनुष्येतर सर्व योनीत जीव केवळ आपले प्रारब्ध भोगू शकतो आणि नंतर त्यातून तो सुटतो। इतर योनीत होणारी नवीन क्रियमान कर्म संचितात जमा होत नाहीत। मनुष्य सज्जन बनण्यास जितका स्वतंत्र आहे, तितकाच आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर दुर्जन होण्यासही स्वतंत्र आहे। माणूस दान करण्यात जितका स्वतंत्र आहे, तितकाच त्याला वाटले तर साठेबाजी करण्यातही तो स्वतंत्र आहे। माणसाला खरे बोलण्याचे जेवढे स्वातंत्र्य, तेवढेच खोटे बोलण्याचेही असते। मनुष्य योनीत त्याला वाटले तर आत्महत्या करण्याचेही स्वातंत्र्य आहे। अन्य सर्व योनीत ते नाही, कारण त्या इतर योनीत आत्महत्येचा विचार करण्याची बौद्धिक क्षमताच नसते। अशा प्रकारे माणसाला परमात्म्याने सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिलेले आहे। परमात्म्याने मनुष्य योनीत विज्ञानमय कोश व आनंदमय कोश असे दोन जादा कोश दिलेले आहेत, जे अन्य योनीत नसतात। माणूस स्वतंत्र आहे, कारण त्यांच्यात अस्तित्वात असलेला विज्ञानमय व आनंदमय परमात्मा पण संपूर्णपणे स्वतंत्र आहे। माणसाला वाईट बनण्याचे स्वातंत्र्य जर नसेल, तर चांगले बनण्याच्या त्याच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहणार नाही। माणसाला बेईमानी करण्याची सूट नसेल, तर प्रामाणिकपणे जगण्याच्या त्याच्या इच्छेला काही किंमतच राहणार नाही। अशा प्रकारे दोन्ही तऱ्हेने वागण्याची माणसाला मुभा असल्यानेच आपण म्हणू शकतो की अमक्या तमक्या माणसाला खोटे बोलण्याची संधी होती, तरी पण तो खरे बोलला, किंवा तो लबाडी करू शकला असता, पण त्याने तसे केले नाही, आपली इमानदारी सोडली नाही, हा त्याचा चांगलेपणा। जगात खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, म्हणून तर सत्यवादी लोकांना मान मिळतो। बेईमानी करण्याची स्वतंत्रता आहे, म्हणून तर इमानदार लोकांमध्ये प्रतिष्ठा राहते। माणसाला केवळ चांगले राहण्याचे स्वातंत्र्य असेल आणि वाईट होण्याचे नसेल, तर स्वातंत्र्याला संपूर्ण स्वातंत्र्य म्हणता येणार नाही। एखादा माणूस जर असे म्हणाला की मी माझ्या पत्नीला घरच्या व्यवहारात पूर्ण स्वातंत्र्य दिलेले आहे, सगळी तिजोरी तिच्या ताब्यात दिलेली आहे, मात्र तिजोरीच्या चाव्या या माझ्याजवळ असतात, तर याला संपूर्ण स्वतंत्रता म्हणता येणार नाही। ही तर स्वातंत्र्य या शब्दाची केवळ थट्टाच होईल। अमेरिकेतील एक गमतीची गोष्ट पहा। हेनरी फोर्ड यांनी जेव्हा प्रथम मोटार गाड्या बनवल्या, तेव्हा सर्व गाड्या एकाच रंगाच्या, काळ्या रंगाच्या बनवल्या होत्या आणि कारखान्याच्या शोकेसवर ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या रंगाची गाडी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, हे सूचित करणारी एक मजेशीर पाटी लावली होती। You can choose any color you like, provided it is black. आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही रंगाची गाडी पसंत करा, मात्र ती काळ्या रंगाचीच असावी। सर्व गाड्या काळ्या रंगाच्याच होत्या, दुसरा कोणता रंगच नव्हता। रंग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते, मात्र अट एवढीच की तो रंग काळा असावा। जेवढी स्वतंत्रता तेवढी जबाबदारी। स्वतंत्रता द्विमुखी नाही, म्हणजे असे की तुम्ही कोणतेही क्रियमान कर्म करण्यात स्वतंत्र आहात, पण मागहून त्याच्या परिणामांची मात्र तुमची जबाबदारी नाही, असे होणार नाही। कर्म करण्यात जेवढे स्वतंत्र आहात, तितकेच त्याचे परिणाम भोगण्याला तुम्ही बांधलेले आहात। या गोष्टीचे पूर्ण भान ठेवले पाहिजे,
म्हणूनच भगवंतांनी गीतेत स्पष्ट सांगितलेले आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आणि पुढे खुलासा केलेला आहे की तुम्ही जे काही कर्म कराल त्यात माझी कोणतीही जबाबदारी किंवा भागीदारी नाही. तुम्ही तुमच्या कर्माच्या परिणामांचे भोगते मालक आहात, त्यात माझा कोणताही वाटा नाही. कर्म करण्यात तुम्ही संपूर्णपणे स्वतंत्र आहात, मात्र त्या कर्माचा जो परिणाम होईल त्याचे बंधन तुम्हाला स्वीकारलेच पाहिजे. तुम्ही पाप केले तर तुम्हालाच त्याचे फळ म्हणून जे दुःख मिळेल ते भोगलेच पाहिजे. भगवान काय म्हणून ते भोगणार? तुम्ही पुण्य करा आणि पुण्याचे फळ जे सुख ते भोगा. भगवंताला तुमच्या पुण्याची काही जरुरी नाही. त्याच्याजवळ त्याच्या पुण्याईचा खूप मोठा साठा सापडलेला आहे. तुम्ही कोणाचाही खून करा आणि त्यासाठी फाशी भोगण्याचे काम तुमच्या पित्याने म्हणजे भगवंताने करावे हे चालणार नाही. भीम खूप खाणार आणि त्याचे अजीर्ण शकुनी मामाला होणार असा न्याय कौरवांच्या राज्यात असेलही, परंतु भगवंताच्या साम्राज्यात निश्चित नाही. कोणतेही कर्म बंधनाचे कारण आहे ही पक्की खुणगाठ बांधली पाहिजे. कोणतेही कर्म करण्याचे त्याचा निर्णय तुमच्या हातात आहे. परमात्मा पण हे सांगतो, यू आर फ्री, यू आर इंडिपेंडेंट, प्रोव्हाइडेड यू आर गुड. तुम्ही सज्जन असाल तर पूर्ण स्वतंत्र आहात. पण केवळ सज्जनच राहायचे तर त्या स्वतंत्रतेला काही अर्थ नाही. संपूर्ण स्वतंत्रता याचा अर्थ असा की दुर्जन होण्याचेही स्वातंत्र्य. अर्थात मग तुमच्या दुर्जन होण्याच्या परिणामांची जबाबदारी तुमचीच, परमात्म्याची नाही. कर्म करण्यात तुम्ही स्वतंत्र आहात, पण एखादा कर्म केले की तुमच्या स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. हा मुद्दा मार्मिकपणे विशद करणारी एक गोष्ट आहे. एकदा एका माणसाने एका संत महात्म्याला विचारले की महाराज, कर्म करण्यात माझी स्वतंत्रता किती? महात्म्याने सांगितले, एक पाय वर करून दुसऱ्या पायावर उभा राहा. त्या माणसाने उजवा पाय वर केला आणि डाव्या पायावर उभा राहिला. तेव्हा महात्मा म्हणाला, आता डावा पायही वर कर. तो माणूस म्हणाला, महाराज काय भलतीच थट्टा करता? उजवा पाय वर केल्यावर आता डावा पाय कसा काय वर करणार? आणि समजा तसा प्रयत्न केला तर मी जमिनीवर नाही का कोसळणार? उजवा पाय उचलल्याने मी बंधनात पडलो आहे, आता डावा पाय कसा उचलणार? महात्मा म्हणाला, अरे तू प्रथम उजवा पाय उचललास, त्याऐवजी डावा उचलू शकला असतास. त्यावेळी तुला डावा पाय उचलण्याची मुभा स्वतंत्र होते की नाही? तो माणूस म्हणाला, होय महाराज, त्यावेळी मला डावा पाय उचलण्याचे स्वातंत्र्य होते. तेव्हा मी कोणत्याही बंधनात नव्हतो, कारण तोवर मी कोणताही पाय वर उचलण्याचे कर्म केलेले नव्हते. डावा पाय प्रथम उचलला असता तरी पण मी बंधनात पडलो असतो, कारण मग मला उजवा पाय उचलता आला नसता. महात्मा म्हणाला, बिलकुल बरोबर. याप्रमाणे कोणतेही कर्म करण्याला तू स्वतंत्र आहेस, पण एकदा कर्म केलेस की तत्काळ तू बंधनात अडकलास. आणि म्हणूनच भगवंताने गीतेत काही आज्ञा निसंदिग्धपणे केलेल्या आहेत. कर्मणी एव अधिकारस्ते. कर्म करण्याचाच केवळ तुझा अधिकार आहे. म्हणजे कर्म करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे, परंतु मा फलेषु कदाचन. फळ भोगण्यात तुझा अधिकार नाही. म्हणजे फळ भोगण्यात तू परतंत्र आहेस. एकदा कर्म केले की त्याचे फळ जे परिणाम येईल ते तुला भोगलेच पाहिजे. आता तिसरी आज्ञा पहा, मा कर्म फल हेतुर्भू. फळ मिळेल तरच कर्म करू या भावनेने नाही. फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करू नका. धन्यवाद.